कुठेही राजकारण न करता प्रत्येक नागरिक असेल त्या नागरिकाच्या काम जे आहे ते करण्याचं काम जर करत असतील तर आपण त्यांच्याबरोबर जोडले गेलो पाहिजे, विकासाच्या प्रवाहाबरोबर जोडलो गेलो पाहिजे. या विचाराने सर्वजण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. संजय राऊतांचं पालघर इथे भाषण सुरू आहे. ते असं म्हणतात की ईडीला मी घाबरलो नाही, कुठेही झुकलो नाही, मी तुमच्यावर झुकतो कारण की मी कधीही झुकलेलं नाही आहे. खरं तर ते काय बोलतात त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मी राजकारणात नाही. मी राजकारणामध्ये अतिशय प्रामाणिकपणे माझी संघटना, माझा विचार हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. सरकार केंद्रातलं ज्या ताकदीने काम करत आहे त्या ताकदीने केलेलं काम आणि महाराष्ट्रात महायुतीने केलेलं काम हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे. ही भूमिका संघटना म्हणून सरकारची आणि माझी असणारी बांधिलकी आहे असं मला वाटतं. सोलापूर जिल्ह्यातले 4 आमदार जे यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेले आहेत हे पाहता कुठेतरी एक ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये कुठे आलबेल नाही दिसतंय. पण या बाबतीत वरिष्ठांकडे ते स्वतः म्हणतात ते मुख्यमंत्र्यांनी तक्रार केलेली आहे प्रभाग रचनेवर वगैरे सगळं. तर ही त्यांची जी खंत किंवा त्यांचा राग आहे तो थेट शिवसेनेवरती. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मी जसं म्हटलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला सर्वांना माहीत आहेत, त्या थोड्याशा धगधगत्या वातावरणात होतात. त्यामुळे थोडंसं धगधगतं वातावरण यायची वाट तर बघा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.